जयंत एवढं सगळं होणे हा का फोन करतोय मला? मला नाही बोलायचं याच्याशी. सई कसं वाटलं सरप्राईज? तू हा ब्लॅक शर्ट घालून माझ्यासोबत डेटला कधी येणार आहेस विश्वा? ब्लॅक सई या शर्ट इकडून घेऊन जा प्लीज. काय झालं एकदम? हे बघ सई, मी सध्या एका वेगळ्या विचारात आहे, कामाच्या विचारात आहे. मला डिस्टर्ब करू नकोस. मला काय वाटलं, आता आपल्या साखरपुड्याची तारीख जवळ आली आहे ना, तर तू फक्त माझाच विचार करत असशील, जसा मी करते तुझा. सई हे बघ, मला तुला हर्ट करायचं नाहीये, पण सध्या कामाचे विचार माझ्या डोक्यातून जात नाहीयेत. सो मला निघावं लागेल. नाही, इट्स ओके. तुला घरात शांतता मिळावी म्हणून अगदी बाहेर जावं लागेल अशी बायको मलाही नाही व्हायचंय. तू राहा तुझ्या खोलीत. काय करतोस? मला इस्त्री नाही आवडली याची. मला असा नाही, कडक इस्त्रीचा शर्ट लागतो. मिळालं उत्तर? फाईन. अर्धा तास झाला रामनाथला फोन करून, अजून आला नाही. यापेक्षा आपले साहेब बरे होते, ओरडायचे पण वेळेवर तरी यायचे. आता तुम्ही इथे काम करत नाही, मग आता कशाला माझं डोकं खराब करायला आला तिथे? नमस्कार साहेब, आम्हाला एक विनंती करायची आहे तुम्हाला. साहेब, या गॅरेजमुळेच आम्हा सगळ्यांची घरं चालत होती आणि हे गॅरेज बंद झाल्यापासून सगळ्यांच्याच अडचणी खूप वाढल्या आणि सध्या बाहेर अशी परिस्थिती आहे की सहज नोकऱ्या मिळत नाहीयेत. म्हणून आणि साहेब, आपल्या गॅरेजचं खूप नाव आहे. मोठ्या साहेबांनी खूप माणसं जोडली होती. मोठ्या साहेबांची पूर्वपुण्याई अशी वाया घालवण्यापेक्षा जर आपण गॅरेज पुन्हा सुरू केलं तर. तुम्हाला हे खाऊचं काम वाटतं ना? मला कल्पना आहे साहेब की हे सोपं नाहीये, खूप मोठी जबाबदारी आहे, पण ही जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. मी गॅरेज चालवायला तयार आहे साहेब. मी हे गॅरेज तुम्हाला का देऊ? साहेब, तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. मला हे गॅरेज फक्त चालवायला हवंय, मी नावावर करा असं नाही म्हणत आहे साहेब. लक्ष्मी निवास, लक्ष्मी